मित्रांनो, आपल्या वैष्णवी ताईसोबत जी घटना घडली, ते इतर कुठल्याच बहिणीसोबत अशी घटना घडू नये. तर बघा, पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी ताई हगवणे या विवाहित महिलेने हुंड्याच्या छळामुळं आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकले आहे. वैष्णवी ताईने आधीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तिचे लव्ह मॅरेज झाले होते. पण लग्नानंतर तिच्या सासऱ्याकडून छळ सुरू झाला. आता तिचे 9 महिन्याचे बाळ आई-वडिलांकडे सोपवण्यात आले. पण हे बाळ कुटुंबियापर्यंत कसे पोहोचवले याबाबत वैष्णवी ताईच्या काकांनी माहिती दिली आहे. वैष्णवी ताईचे काका म्हणाले, "आमचं बाळ आमच्या ताब्यात मिळालं आहे. आम्हाला बाकी काहीच बोलायचं नाही. आता आरोपी कसे पकडले जातील एवढंच पाहायचं आहे. आरोपींना लवकरात लवकर पकडावं आणि ती योग्य ती शिक्षा त्यांना द्यावी ही विनंती त्यांनी केलेली आहे." हे बाळ एका अज्ञात व्यक्तीने आम्हाला फोन केला आणि बाणेरच्या हायवेवर आमच्या ताब्यात दिले. वैष्णवीताई आत्महत्या प्रकरणी अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांनी सासरे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणेला स्वारगेटमधून अटक केली आहे. 7 दिवसापासून त्यांचा शोध सुरू होता. या प्रकरणामुळे अवघं राजकारण तापलं होतं. अखेर त्यांच्या पिंपरी चिंचवड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पहाटे 5:30च्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान हगवणे कुटुंबियाच्या मोठ्या सुनेने म्हणजेच मयुरीने वैष्णवीला कसा त्रास दिला जात होता, ती गरोदर असताना तिचा कसा छळ केला जात होता हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. काहीही अन्याय झाला तरीही राजकीय दबाव पोलिसावर आणला जात होता. माझ्या सासूने, नंदनं आणि धीराने मला मारहाण केली होती आणि मला उचलून आपटलं होतं. माझा फोन घेऊन तो पळून गेला. मी त्यानंतर पौंड पोलीस ठाण्यात गेले होते, पण त्यांनी सुरुवातीला माझी तक्रार दाखल करून घेतली नाही. मी 9 वाजेच्या दरम्यान गेले होते. माझी तक्रार ते 2 ते 2:30च्या दरम्यान दाखल करून घेतली, असं मयुरीने सांगितलेलं आहे. तसंच वैष्णवीवर कसा अन्याय होत होता हे देखील सांगितलं आहे. वैष्णवी आणि मी बोललोच नव्हतो, कारण वैष्णवी सगळ्यांना घाबरायची. तिने काय घडतंय हे सांगितलं असतं तर आम्ही दोघींनी मिळून काहीतरी केलं असतं, पण ते लोक दुष्टपणा करत होते. त्यामुळं वैष्णवी घाबरून गेली होती. वैष्णवी गरोदर होती तेव्हाही तिच्यावर अन्याय होत होता. तिचा मोबाईल काढून घेतला जात होता. तिला उन्हात उभा केलं होतं. मला काम करणाऱ्या लोकांनी सांगितलं होतं. शशांकने तिला मारलं होतं हे मी काम करणाऱ्या लोकांकडून मी ऐकलं होतं. या सगळ्याच मूळ कारण माझी नणंद आहे. तिला आमचं कौतुक केलेलं पाहत नव्हतं. आम्हाला साडी घेतली तरी तिला त्रास होत होता. सासू सासरी बाजूला, पण सगळं करिश्माच्याच म्हणण्याप्रमाणे चाललं होतं. वैष्णवीचा स्वभाव खूप मृदू आणि शांत स्वभावाची होती, असं मयुरीने सांगितले आहे. हगवणे कुटुंबियाचं उत्पन्नाचं प्रमुख साधन म्हणजे जमिनी घेऊन त्यांचे प्लॉट पाडून विकणे. तसेच हगवणे कुटुंबियाकडे JCB, पॉकलँड अशा मशिनरी आहेत. वॉशिंग सेंटरचा व्यवसायही हगवणेचा होता. शशांक हगवणे आणि सुशील हगवणे हे दोघे भाऊ बांधकाम व्यवसायात होते, अशी माहिती हगवणे कुटुंबियाची मोठी सून मयुरी हगवणे जगताप यांनी दिली. वैष्णवीच्या माहेरच्यांनी लग्नात 51 तोळे सोनं दिलं. हगवणे कुटुंबियाला हुंड्यात फॉर्च्युनर गाडी दिली. 7 किलो वजनाची चांदीची भांडी दिली. अधिक महिन्यात जावायला सोन्याची अंगठीही दिली. वैष्णवीच्या नवऱ्याला 1.5 लाखाचा मोबाईल गिफ्ट दिला. माहेरी आल्यावर प्रत्येक वेळी जावायला 50,000 ते 1 लाख रुपये दिले. जमीन खरेदीसाठी 2 कोटीची मागणी पूर्ण न केल्याने छळ केल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला आहे. वैष्णवी हगवणे हिने शुक्रवारी 16 मे राहत्या घरात गळफास घेतला. वैष्णवीचे वडील आनंद कसपटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वैष्णवीच्या लग्नात 51 तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी, चांदीची भांडी देण्यात आली. त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून शशांक व तिचे सासू सासरे यांनी घरातील किरकोळ कामाच्या वादातून तिच्याबरोबर भांडण सुरू केले. तिच्या चारित्र्यावर बोलणं, वैष्णवीला सासऱ्याच्या लोकांनी शारीरिक व मानसिक त्रास देणं चालू केलं होतं. पती, सासू सासरे, नणंद, दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक छळ करून क्रूर वागणूक दिली. पोस्टमार्टममध्ये वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळले होते. तर मित्रांनो, आपल्या या बहिणीला खरंच न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी सर्वांनी आपण प्रयत्न करूयात.